शेती करतात आपण या सात्री पावन भूमीत आरती महापूजनाचा व व्यसन मुक्ती मेळावा जो आयोजित केलेला आहे, या मेळाव्याला खास करून उपस्थित असलेले राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आणि आदरणीय आणि दादा, त्यांच्या सोबत आलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय जयश्रीताई, त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय जितू दादा, आदरणीय टाटिया साहेब, त्याचबरोबर अनिल आबा सिसोदे, एटी नाना पाटील, भागवत पाटील, उमाकांत भाऊसाहेब, डॉक्टर रामराव पाटील, महेंद्र पाटील, एक महत्वपूर्ण भूमिका होती आणि प्रामाणिकपणे लढावया समाज म्हणून ओळख असलेला समाज प्रामाणिकपणे कष्ट करून आपला उदरनिर्वाह चालवत असे आणि आपल्या कष्टावर शेतकऱ्याचा सहकारी म्हणून भूमिका निभवत असताना ही शेती जरी शेतकऱ्याची असली त्याच्यात कसर असताना ही माझी शेती म्हणून प्रामाणिकपणे कसर त्या शेतकऱ्याला अधिक उत्पन्न मिळवून देण्याची प्रामाणिक भूमिका कष्टातून निभावणारा समाज म्हणून ओळख होती आणि पुढे जाऊन मात्र व्यसनाच्या आहारी जात समाज अधोगतीला जात असताना गुलामबाबांनी समाजाला प्रवाहात आणून समाज परिवर्तनाचा विडा उचलला आणि तो विडा आपल्या परिवारानं सातत्यानं तो पुढे तेवत ठेवला. स्वातंत्र्याच्या काळात देखील 1934 पासून हा विचार जिवंत ठेवण्यासाठी हा परिवार अत्यंत मेहनतीनं कष्टानं समाजाला प्रामाणिकपणाची शिकवण देण्याचं काम करतोय. व्यसनामुळे समाजाची जी अधोगती होते, बालविवाह आणि अंधश्रद्धेमुळे समाज जो मागे फेकला जातोय, त्याला या परिवर्तनाच्या लाटेत आणून एक समाज प्रवाहामध्ये आणण्याचं काम या आपकी जय परिवाराच्या माध्यमातून चाललेलं आहे. दादा, एक सांगायला आनंद वाटतो, माझ्या गावामध्ये असलेला भिल्ल समाज हा 90% लोकांनी दारू सोडली, 70% लोकांनी मांसाहार करणं बंद केलं. दादा, सकाळी जेव्हा आपण या भिल्ल वस्तीकडे येतो, जेव्हा सकाळी मजूर वर्गाला आपण कामाला बोलायला येतो, तेव्हा सकाळमध्ये उठून पांढरे शुभ्र कपडे स्वच्छपणे घातलेले आणि कपाळी
दिसतो, एक प्रसन्न वातावरण या परिसरात गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं. अत्यंत प्रामाणिकपणाने वागण्याची शिकवण घेणारा समाज ज्या पद्धतीने प्रगती करतोय ती प्रगती पाहून निश्चित यावा वाटण्यासारखं आहे. आणि हा विचार आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचावा या शुद्ध भावनेतून आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी अधिकचा वेळ न घेता समाजाची चाललेली वाटचाल आपकी जय परिवाराने समाज परिवर्तनासाठी केलेलं कार्य आणि या कार्यात आपण सहभागी होऊन आपला उन्नतीचा मार्ग आपण कसा गाठू शकतो या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी आपले मार्गदर्शक आदरणीय जितू दादांना या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित राहण्यासाठी विनंती करतो. तत्पूर्वी जितू दादा यांनी सन्मान मंचावर यायचंय साठी उपस्थित असलेले आदरणीय मंत्री महोदय अनिल दादा पाटील यांचं स्वागत व सत्कार करण्यासाठी श्रीराम तात्या, श्रीराम भाऊ खंडाळांना त्यांनी जितूदादांचा सत्कार करायचा आहे. आयुष्यात सत्कार समारंभ खूप होत असतात. पुण्यवान माणसांच्या लाभामध्ये चरणामध्ये आपल्याला संधी मिळण्याची संधी फार कमी असते. त्यामुळे जरी माझा या ठिकाणी तुम्ही सगळेजण सत्कार करत असला तरी माझी इच्छा अशी आहे, तुम्ही माझ्या भूमीमध्ये या ठिकाणी आपले चरण स्पर्श केलेले असल्यामुळे मी तुमचा सत्कार करेल असं मला सांगावं असं वाटतं. आदरणीय जितूदादांचा सत्कार दादासाहेब आणि दादांचा सत्कार करायचा आहे. दादा दादा बहीण आहे का? ती शेवट बहीण आणि दादा दादा थोडासा मांग कर का फोटो काढायला करता थोडं मागे दादा होते 15 वर्ष सभापती होतो. या वर्षी करतो आणि जितू दादांना